नारळी पौर्णिमा किंवा रक्षाबंधन विशेष कुकरला फक्त 2 शिट्ट्या घ्यायच्या आणि एकदम मोकळा वाफाळता रसरशीत नारळी भात कसा करायचा हे आज आपण बघणार आहोत। असा नारळी भात तुम्ही एकदा नक्की करून बघा। अगदी साधी सोपी पद्धत आहे, मात्र खूप रसरशीत सुटसुटीत हा नारळी भात तयार होतो। रेसिपी भरपूर टिप्ससह तुमच्या सोबत शेअर केलेली आहे, म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा। तसेच चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बाजूची बेल आयकॉन देखील क्लिक करा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। नारळी भात बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट घरच्या कोणत्याही वाटीच्या प्रमाणात घेतलेली सर्व जिन्नस आपल्याला मोजून घ्यायची आहेत। तर घरातीलच एका वाटीने 1 वाटी मी इथे बासमती राईस घेतलेला आहे। वजनी प्रमाण म्हणसाल तर साधारण 200 ग्रॅम आहेत। तुम्ही रोजच्या वापरणीतला कोणताही तांदूळ घेतला तरी चालेल, फक्त इथे जुना तांदूळ घ्यायचा आहे। जुना तांदूळ म्हणजे कसा, तर त्याचा भात केल्यानंतर तो अगदी सुटसुटीत आणि मोकळा होतो असा जुना तांदूळ घ्यायचा आहे। बाकी तुम्ही रोजच्या वापरातला तांदूळ घेतला तरी सुद्धा चालू शकेल। 2 ते 3 वेळा पाण्याने हा तांदूळ आपण धुवून घेणार आहोत आणि यात पाणी घालून साधारण 5 ते 6 मिनिटांसाठी ठेवून द्यायचं आहे। तांदूळ भिजतपर्यंत आपण पुढची तयारी करायला घेऊ, म्हणजे आपला वेळ सुद्धा वाया जाणार नाही। कुकरमध्ये आज आपण नारळी भात करणार आहोत। अगदी 2 शिट्ट्यांमध्ये हा भात तयार होतो। कुकरमधला भात तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही कढईमध्ये सुद्धा करू शकता, सेम पद्धत राहणार आहे। सुरुवातीला कुकर गरम झाला की यात 2 चमचे साजूक तूप घेतलेला आहे। साजूक तुपाऐवजी तेल सुद्धा घेतलं तरी चालू शकेल। तूप हलकसं वितळलं की त्यात आपण 2 लवंगा, 2 हिरवी वेलची जी आपण फोडून घेतलेली आहे आणि 1 इंच दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे। हिरवी वेलची किंवा लवंगा नसेल तरी चालेल, पण मात्र दालचिनीचा तुकडा अवश्य टाका, यामुळे भाताला खूप छान चव येते। अगदी मंद आचेवर काही सेकंदासाठी छान असं आपण हे परतवून घेतलेलं आहे। आता यातच आपण 5-6 काजू, 5-6 बदाम आणि 5-6 मनुके आपण यात घातलेले आहे। सुकामेवा न घालता सुद्धा तुम्ही हा भात करू शकता, पण सुकामेवा घातला की थोडंसं रिच होतं, थोडंसं हा भात पौष्टिक होतो। याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले तरी चालेल। 2 मिनिटांसाठी मंद आचेवर रंग न बदलू देता हे आपण परतवून घेणार आहोत। आता ज्या वाटीने आपण तांदूळ मोजून घेतला होता त्याच वाटीने अर्धी वाटी मी ते ओल्या नारळाचा कीस घेतलेला आहे, किंवा वजनी प्रमाण म्हणसाल तर 50 ग्राम आहेत। नारळाचा कीस यात घालूया। सेम वाटीने अर्धी वाटी बारीक गूळ घेतलेला आहे। वजनी प्रमाण म्हणसाल तर हे गूळ 100 ग्रॅम आहेत। म्हणूनच सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं की घेतलेली सगळी जिन्नस तुम्हाला एकाच वाटीने मोजून घ्यायची आहेत। यात आपण अगदी चिमूटभर मीठ घातलेलं आहे। कोणत्याही गोडाच्या पदार्थाला अगदी चिमूटभर मीठ घातलं की त्याची लज्जत आणखीनच वाढते। गूळ, खोबरं आणि बाकीची जिन्नस आपण अगदी 2 मिनिटांसाठी छान परतवून घेणार आहोत। 2 मिनिटांसाठी मध्यम आचेवर परतवून घ्यायचं आहे। असं मध्यम आचेवर परतवून घेतलं की ते गुळाला पाणी सुटतं आणि अजिबात करपू न देता असं आपण हे परतवून घेणार आहोत। सगळ्या घरात गूळ आणि खोबऱ्याचा छान सुगंध पसरलेला आहे। असं छान परतवून झालं की आपण जो तांदूळ भिजवून घेतला होता त्यातील सगळं पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे आणि फक्त तांदूळ यात आपण घालायचं आहे। आता तांदूळ घातल्यानंतर 2 मिनिटांसाठी मस्त असा परतवून घ्यायचा आहे। तांदूळ गुळाच्या पाण्यामध्ये असा छान परतवून घेतला म्हणजे भात छान सुटसुटीत होतो आणि भाताला चवही खूप छान येते। म्हणून तांदूळ असा परतवून घेणं फार गरजेचं आहे। 2 मिनिटं व्यवस्थित हा तांदूळ गुळामध्ये परतवून घेतलेला आहे। आता यात पाणी घालूया। सारख्याच वाटीने आपण 1.5 वाटी इथे पाणी घातलेलं आहे। 1 वाटी जुन्या तांदूळासाठी 1.5 वाटी पाणी एकदम परफेक्ट प्रमाण आहे। पाणी इथे आपण साधंच वापरलेलं आहे। गॅसची फ्लेम मोठी करून याला आपण एक उकळी आणून घ्यायची आहे। आपण हा भात कुकरमध्ये करणार आहोत, म्हणून त्याला आधी एक उकळी आणायची आणि नंतर झाकण लावून 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे। तुम्ही जर हा भात कुकरमध्ये करत नसाल, कढईमध्ये करत असाल तर सेम पद्धतीने करायचा आहे। छान उकळी आली की अर्धवट झाकण लावून 5-6 मिनिटं छान मध्यम आचेवर तुम्हाला हे शिजवून घ्यायचं आहे।
पण आज आपण कुकरमध्ये करत आहोत, तर मध्यम आचेवर याला छान आपण 2 शिट्ट्या काढून घेणार आहोत. आता कुकरमध्ये करत आहोत तर सारखं सारखं उलथाण्याने हलवत राहावं लागत नाही, करपण्याची भीती नसते. म्हणून मध्यम आचेवर 2 शिट्ट्या काढून घेतल्या की काम आपलं अगदी सोपं होतं. मध्यम आचेवर 2 शिट्ट्या काढून घेतल्या की गॅस बंद करायचा. कुकर थोडा थंड झाला की झाकण काढून घ्यायचं आहे. सगळ्या घरात मस्त सुगंध पसरलेला आहे छान नारळी भाताचा. तर छान सुटसुटीत आणि मोकळा नारळी पौर्णिमा विशेष नारळी भात खाण्यासाठी तयार झालेला आहे. 1 वाटी तांदळापासून 3 ते 4 जणांसाठी हा नारळी भात तयार होतो. हा नारळी भात एकदा नक्कीच करून बघा. आणि रेसिपी कशी वाटली, आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. आणि अशा छान छान रेसिपीकरिता वैष्णवीज रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.